गार्डनमध्ये जाऊन जॉगिंग करायचे आज माझे बिलकुल मन लागत नव्हते. रमेश सोडून बाकी सगळे मित्र आले होते. रमेशचे आणि माझे खूप जमते. मागच्या 25 वर्षापासून आम्ही दोघं सोबतच जॉगिंग करायला येत आहोत. म्हणून मला रमेश नसला की खूप चुकल्यासारखं वाटतं. त्यात बाकीचे मित्र त्याच्याबद्दल उलटे-सुलटे बोलत होते. तर मला अजूनच जास्त त्रास होत होता. 4 महिन्यानंतर 60वा वाढदिवस होणार होता. रमेशच्या वयाच्या या पायरीवर त्याला असं काम करताना काहीच कसं वाटलं नाही. दिसायला किती सज्जन वाटायचं आणि काम तर बघा कसे केले. सगळे थू करतायत त्याच्यावर. दुसऱ्या मित्राने चेहरा किळसवाना केला आणि म्हणू लागला, मला तर त्याच्या बायकोची कीव येते आहे. बरे झाले दोघं मुलांनी त्याला घरातून हाकलून दिले. असा बाप काय कामाचा? आणि अजून खूप काही उलटे-सुलटे तिथे उभे असलेले बाकीचे मित्र बोलत होते. ते मला सहन होत नव्हते. एक काम आठवले सांगून मी तिथून घरी परत आलो आणि घरी आल्यावर त्याच्या बाबतीत विचार करू लागलो. रमेश आणि माझी व्यवसायाच्या निमित्ताने भेट झाली. मग तिथूनच आमची मैत्री झाली. रमेश साधा सरळ स्वच्छ मनाचा, आपल्या कामात इमानदार आणि समाजसेवा करणारा माणूस होता. त्यामुळेच आमची मैत्री एवढी वाढली की आम्ही मागच्या 25 वर्षापासून एकमेकांबरोबरच जॉगिंग करत राहिलो. आम्ही दोघं सगळ्या गप्पा जॉगिंग दरम्यानच करून घ्यायचो. कधी-कधी तर आमचे दुसरे मित्र आम्हाला लैला मजनू म्हणून चिडवायचे. एवढ्या वर्षात रमेशने आपला व्यवसाय खूप वाढवला. ट्रान्सपोर्टसोबत त्याने मुंबईच्या चांगल्या भागात पेट्रोल पंपही सुरू केला होता. एका बाजूला लक्ष्मी त्याच्यावर पैशांचा पाऊस पाडत होती, परंतु दुसरीकडे त्याच्या बायकोने 2 मुलं त्याच्या पत्रात टाकून त्याला जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस बनवला होता. असेच त्याच्या जीवनात प्रगती होत होती, परंतु सगळ्यात श्रीमंत माणूस आनंदी असेलच असे गरजेचे नसते. तो लालचेमुळे त्या चिखलात असा फसत जातो आणि त्याला जाणीव होते तोपर्यंत वेळही निघून गेलेली असते. 2 वर्षापूर्वी मार्केटमध्ये उतार आला होता. तेव्हा सर्वांचेच व्यवसाय ठप्प झाले होते. रमेशला कसंही करून आपला व्यवसाय चालवायचा होता. म्हणून त्याने आपल्या पेट्रोल पंपवर पेट्रोल भरायला मुली ठेवल्यात आणि खरंच त्याची कमाई आधीपेक्षा जास्त चांगली होऊ लागली. तिथे लोक पेट्रोल भरण्याच्या बहाण्याने मुलींनाच बघायला येत होते. आता तो प्रत्येक 3ऱ्या महिन्याला मुलींना कामावर काढून दुसरी नवीन सुंदर मुली कामावर ठेवत होता. मला त्याचे असे विचार आवडायचे नाहीत. मी त्याला समजवण्याचा खूप प्रयत्न करायचो. मी असं म्हणताच तो म्हणायचा, व्यवसायात सगळं काही माप असतं. मी आपल्या डोळ्यांनी बघत होतो की पैसा कशी साधारण माणसाची मती मारून ठेवतो. जास्त करून त्याचा मॅनेजरच त्या मुलींना कामावर ठेवत होता. परंतु त्या मुली काम कसे करतायत ते बघण्यासाठी कधी-कधी रमेश स्वतःच पेट्रोल भरायला जायचा. त्याच दरम्यान एक मुलगी राणी त्याच्या पेट्रोल पंपवर काम करायला आली. एका संध्याकाळी मी कामानिमित्त त्याच्या गाडीत त्याच्यासोबत गेलो होतो. त्या दिवशी रमेशने राणीला पहिल्या वेळेस पाहिले. उंच, सडपातळ, थोडी सावळी होती ती. तिचे वय असेल जवळपास 23-24, म्हणजे रमेशच्या मुलापेक्षाही लहान वयाची होती ती. रमेशने मॅनेजरला बोलावून विचारलं, तर त्याने सांगितलं की नवीन मुलगी आहे राणी. आपले कामही ती छान करते आहे. त्यानंतर रमेश आणि मी परत आलो. 3 महिन्यानंतर रमेशला मॅनेजरचा फोन आला की राणीला तुम्हाला भेटायचे आहे. ती काम सोडायला तयार नाहीये. तिला समजवण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु ती म्हणते आहे की मला एकदा साहेबांशी भेटू द्या. मग मी वाटल्यास निघून जाईल. रमेश म्हटला, तिला माझ्या ऑफिसला पाठव. राणी ऑफिसला आणि आणि रमेशच्या केबिनमध्ये जाताच त्याचे पाय पकडले आणि जोरजोरात रडू लागली. साहेब, मला कामावरून काढून टाकू नका. माझ्या घरात कमवणारी मी एकटीच आहे. बाप दारू पितो. ते पैशासाठी मला विकून टाकतील. 3 महिन्यांपासून मी माझा अर्धा पगार त्यांच्या हातात देत होते, म्हणून तो शांत होता. खूप मुश्किलीने चांगली नोकरी आणि चांगले लोक मिळाले होते. मी तुमचे सगळे काम करून देईल. पाहिजे तर ओव्हर टाईम पण करेन. तुम्हाला वाटले तर मला पैसेही देऊ नका. परंतु मला कामावरून कमी करू नका. रमेशने तिला 1-2 वेळा उठायला सांगितले. पायावर असे पडू नकोस म्हणून सांगितले. परंतु ती पाय पकडून रडत राहिली. शेवटी रमेशला उठवावे लागले आणि समजावावे लागले की तो तिला कामावरून नाही काढणार. असे म्हणताच राणीने त्याच्या हाताचे चुंबन घेतले. 60 वर्षाच्या रमेशच्या मनात राणीविषयी दया आली. राणी गेल्यानंतर रमेश राणीबद्दलच विचार करत राहिला. तो स्वतःला तिच्याकडे आकर्षित होत आहे असं जाणवत होतं त्याला. 2-3 वेळा त्याने तिच्या विचारातून बाहेर येण्याचा प्रयत्न केला, परंतु राणीचं
कामासाठी अशी विनंती करणे राहून राहून तिला भेटायला मजबूर करत होती. त्या दिवसानंतर रमेश नेहमी पेट्रोल पंपवर जाऊ लागला. पहिले तो तिथे थांबत नव्हता. आता त्याने तिथे बसणेही सुरू केले. राणी ऑफिसला येण्याची गोष्ट रमेशने मला सांगितली होती आणि जेव्हा त्याने त्याच्या त्या विचाराबद्दल मला सांगितले तर मी त्याला समजावण्याचा खूप प्रयत्न केला की तू लांब राहा. पाय घसरण्यासाठी वयाची काही मर्यादा नसते. चिखलाच असा फसशील की तुला स्वतःलाही कळणार नाही. मी समजवल्यानंतर रमेशने माझ्याशी त्याबद्दल बोलणे बंद केले. परंतु मी त्याचा जुना मित्र होतो. त्याच्याबद्दलच्या हालचाली मला समजत होत्या. पुढचे 3 महिन्याची वेळ ही अशीच निघून गेली. आता राणीला बोलवून सांगितले, आता मला तुला इथून काढून टाकावे लागेल. नाहीतर बाकीच्या मुलीही म्हणतील की आम्हालाही कामावरून काढू नका. त्यावर राणी म्हणाली, परंतु मी कुठे जाऊ साहेब? रमेश म्हणाला, शहरातून बाहेर आमचे एक फार्म हाऊस आहे. त्याची देखभाल करण्यासाठी कोणाची तरी गरज आहे. मी तुला तिथे नोकरी देऊ शकतो. 24 तास तुला तिथेच राहावे लागेल. खाणे-पिणे आम्ही देऊ आणि पगार वेगळा राहील. राणी खुश झाली आणि ती हो म्हटली. आता राणी फार्म हाऊसवर काम करू लागले. रमेश कधी कधी आपल्या मित्रांना घेऊन तिथे जाऊ लागला. राणी त्यांना जेवण बनवून देत होती. राणी प्रत्येक कामात हुशार होती. फार्म हाऊस तिने पूर्ण चकाचक करून टाकले होते. रमेशला ते बघून खूप छान वाटले. एक वेळा रमेश तिकडून जात होता तर तो फार्म हाऊसवर गेला. तिथे जाऊन राणीने त्याला जेवण दिले. नंतर तो राणीला विचारू लागला, तुला इथे काही त्रास तर नाही आहे ना? नाही साहेब, विचार केला होता त्यापेक्षाही जास्त मिळाले आहे साहेब. फक्त तुमच्यामुळेच. तुम्ही खूप चांगले आहात. आजकाल नोकरांचा विचार कोणी करत नाहीत साहेब. आतापर्यंत माझ्या बापाने मला विकून दिले असते. आणि हे बोलता बोलता ती खूप रडत होती. म्हणून रमेशने तिला थांबवण्याचा प्रयत्न केला आणि राणीने त्यांचा हात पकडला. साहेब, तुम्ही खूप चांगले व्यक्ती आहात असे म्हणत तिने हाताचे चुंबन घेतले आणि म्हणाले, तुम्ही तर माझ्यासाठी सर्व काही आहात. राणीच्या अशा वागण्याने राणीला जे रमेशकडून करून घ्यायचे होते ते तिने करून घेतले. त्यानंतर रमेशचे प्रत्येक आठवड्याचे ते काम झाले होते. तो प्रत्येक आठवड्याला कामाचा बहाणा करून फार्म हाऊसवर येत होता. राणीने आपल्या बोलण्यात रमेशला असे फसवले होते की रमेशला आपले घर, बायको, मुलांचीही चिंता नव्हती. या दरम्यान रमेशने माझ्याशी भेटणेही बंद केले. मग एक दिवस रमेशच्या बायकोचा फोन आला की रमेशने दुसरं लग्न केलं आहे. हे ऐकून तर मला धक्काच बसला. मला अंदाजा तर होताच की काहीतरी चुकीचे घडते आहे, परंतु असे होईल असा विचार केला नव्हता. लग्न करण्याचं वय तर त्याच्या मुलांचं होतं. आपल्या वडिलांचा असा कारनामा समजल्यावर त्याला त्याच्या मुलांनी घराबाहेर काढले. रमेशने गार्डनमध्ये येणे बंद केले. आलाही असता तर कोणत्या तोंडाने? एवढ्या वर्षांची कमवलेली इज्जत धुळीला मिळवली. सगळं समाज तू करत होता त्याच्यावर. लग्नाच्या 6 महिन्यानंतर राणीने एका मुलाला जन्म दिला. रमेश राणीसोबत फार्म हाऊसवर राहत होता. एके दिवशी अचानक रात्री रमेश मला भेटायला आला. त्याला माहीत होते त्याच्या अशा वागण्याने मीही त्याच्यावर रागवलं आहे. मी काही बोलण्याआधीच तो बोलू लागला, मला माहीत आहे की तुला माझं तोंडही पाहायचे नाही आहे, परंतु एक वेळा माझे म्हणणे ऐकून घे. माझी एवढीच इच्छा आहे, बाकी काही नाही. मला तुझी माफीही नको आहे. मग रमेशने मला सुरुवातीपासून सगळं काही सांगितलं. रमेशने हेही सांगितलं की ते बाळ त्याचे नाही, परंतु राणीने रमेशवर जबरदस्ती केली आणि तिच्या मित्राने त्याचा व्हिडिओ गुपचूप काढला आणि त्याच्यावर राणीशी लग्न करण्याची जबरदस्ती केली. मला कळून चुकले होते की राणी आणि तिच्या मित्राला मला पैशांसाठी फसवायचा हा प्लॅन होता. हे सांगताना रमेश जोरजोरात रडू लागला आणि तो एवढं बोलून माझ्याकडून निघून गेला. मी सगळं ऐकून जागच्या जागी सुन्न झालो. माझ्या मित्राचे आयुष्य माझ्या डोळ्यासमोर बरबाद होताना बघत होतो. ज्याला रमेश प्रेम म्हणत होता तो एक धोका होता. त्याने आपली इज्जत, परिवार, मित्र तर त्याच्यापासून तो तुटले होते. त्याचबरोबर एवढे मोठे त्याला फसवले गेले होते. त्याला जर हे आधीच समजले असते तर एवढ्या वर्षात कमवलेली त्याची इज्जतीवर असा ठपका बसला नसता. त्याला एवढे कळायला हवे होते की 60 वर्षाचे वय हे प्रेम करण्यासाठी नाही तर परिवारासाठी असते. मित्रांनो, ही होती आपली आजची कथा. कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा किमती वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.